नक्कीच त्याचबरोबर आपल्यासोबत आणखीन काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. दादा काय वाटतंय, प्रभाग क्रमांक 41मध्ये धनुष्यबाण या चिन्हाला घेऊन सारिकाताई पवार आणि प्रमोदनाना भानगिरे निवडणूक लढवत आहेत. जनतेची सेवा करावी अशी त्यांची इच्छा आहे, पण काय जनता या भागातले त्यांना सेवा करण्याची संधी देईल का? महानगरपालिकेमध्ये पाठवाल का? हो, नक्कीच पाठवणार ना. कारण इथल्या जनतेचं जे काही प्रश्न असतील, जे काही देणं आहे, जे काय प्रॉब्लेम आहेत, त्या आता प्रॉब्लेम त्याच्यात असं म्हणू शकतो की विजेचं प्रॉब्लेम म्हणू शकतो, रोडाचं प्रॉब्लेम म्हणू शकतो किंवा ड्रेनेज लाईनचं. या व्यतिरिक्त कोणाला हॉस्पिटलायझेशन प्रॉब्लेम आहे, कोणाच्या शाळेचं प्रॉब्लेम आहे, कोणाला ॲडमिशनचं प्रॉब्लेम आहे. ह्या सगळे प्रश्न सोडवण्याचं काम आमच्या इथं नाना भानगिरे आणि सारिकाताई पवार प्लस ह्यांनी कोरोना काळात पण इथं येऊन बरंच लक्ष घातलं. नागरिकांना राशन वाटप वगैरे जे काय करायचं होतं ते देखील त्यांनी पूर्ण केलेलं आहे. मग आम्ही का त्यांच्या सोबतीला थांबू नये असं आमचं एक सांगणं आहे. आणि राम मंदिराच्या वेळेस पण त्यांनी नानांनी सारिकाताई पवारांनी आपल्याला पाठिंबा घेऊन ह्या इथं कृष्णनगरमध्ये आमची मागणी होती की बाबा राम मंदिराचं थोडीशी स्थापना करून द्यावं. मग त्यावेळेस त्यांनी बरंच आपल्याला जोर लावून त्यांनी करून दिलं. प्लस बुद्धविहार जे आहे तेही करायला त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिलं. ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळं आज आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. काय वाटतंय तुम्हाला, निवडून येतील ते? नक्कीच 100% निवडून येणार. काय त्यांचं चिन्ह माहिती आहे? त्यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे. हे काय सांगायचं? हो, धनुष्यबाण बाजी मारेल, मारणार 100% मारणार 100%. घड्याळाचं काय सांगता येत नाही ह्या भागात, पण शिवसेनाच इथं सगळ्यात पुढं आहे. कारण आमच्या एरियामध्ये तर पूर्णपणे धनुष्यबाणच आम्ही म्हणू शकतो, बाकी घड्याळाचं मी नाही सांगू शकत. बरं, कमळाचं काय विचार आहे? कमळाचं पण तसंच आहे जसं घड्याळाचा विचार आहे. बरं, कारण ज्या भागात ज्यांनी काम केलं आम्ही त्यांनाच लक्षात ठेवणार ना सर. बरं, असं विषय आहे. मशालचं पण तेवढं इथं काही दबदबा राहिला नाही. ते कधी आले नाही, कधी लोकांशी संपर्क साधला नाही. आमच्या संपर्कात जे आहेत आधी नडीला वगैरे कंटिन्यू येणारे माणूस ते दोघंच, सारिकाताई पवार आणि नाना भानगिरे. हो, हे दोघंच आहे. येतात बाजी मारणार, बाजी 100% मारणार, गुलाल उधळणार 100%. 16 तारखेला आम्ही नाचणार गुलाल उधळून. बरं, गुलाल उधळून नाचणार. हो, विजय होणार. विजय नक्की होणार. कोणाचा? नाना भानगिरे आणि सारिकाताई पवार यांचं पॅनल पूर्ण जिंकणार. 100% विश्वास आहे. ठाम म्हणजे ठाम सर. डोळ्याचं. कोणाला? माझं मत शिवसेनेला. नाना भानगिरे. हो, हे पूर्ण पॅनलला. ओके. नक्कीच या प्रभागासाठी कायम धावपळ करणारे, या प्रभागातल्या विकासासाठी कायम एक विजन मनामध्ये ठेवून मार्गी लावणारे व्यक्ती म्हणजे प्रमोदनाना भानगिरे आणि सारिकाताई पवार. म्हणूनच या प्रभागातल्या विकास कामासाठी कायम अहोरात्र झटत असणारं व्यक्तिमत्व प्रमोदनाना भानगिरे यांचा 100% विजय होणार असं या प्रभागातली जनता म्हणते आहे. पुढं चालून काय होणार हे पाहण्यासाठी आपण अधिक प्रयत्न करणार आहोत.